फ्रेंड्स, आपण आज करणार आहोत कटवडा. तर चला आपण त्याची रेसिपी बघूया. त्याआधी माझ्या चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. फ्रेंड, त्यासाठी लागणार आहे आपल्याला अगोदर एक भांडं. त्यात आपण टाकूया थोडंसं पाणी. त्यामध्ये आपण 3-4 मीडियम आकाराचे आलू टाकून घेतलेले आहेत. त्याला काही ठिकाणी बटाटासुद्धा म्हणतात. आता आपण त्याला चढवूया गॅसवर. बघू शकता मंडळी, आपण इथे गॅस लावलेला आहे. तर आपण आता ते असं बंद करून त्यावर झाकण ठेवूया आणि त्याला शिजायसाठी सोडून देऊया. तर आता आपण आलू शिजायला ठेवलेले आहेत कटवड्यासाठी. तर आता आपण तयारी करूया कटवड्यासाठी लागणारा कट. बघू शकता इथे मी घेतलेला आहे. आपण आता करणार आहोत कट. तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा. म्हणजे बारीक म्हणजे असं बारीक तर नाही घ्यायचा, आपल्याला भाजून घ्यायचं. त्याच्यामुळे असं चिरायचा, म्हणजे तो आपोआप नंतर सुट्टा होऊन जातो. मी घेतलेलं आहे खोबरं. त्यानंतर मग आपण खड्या मसाल्यात घेणार आहोत तेजपत्ता. त्यानंतर अर्धा चमचा धने. म्हणजे मी एका माणसासाठी करते आहे, त्याच्यामुळे जास्त तिखट मी करणार नाही आहे, जेणेकरून लहान लेकरांना पण खाता येईल, मोठ्यांना पण खाता येईल. तर मी घेतला आहे एक तेजपत्ता, त्यानंतर अर्धा चमचा धने, 4 लवंग आणि 4 मिरे. आणि त्यानंतर मी घेतलेले आहे इथे आणि एक विलायची. त्यानंतर 3-4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. तर आपण ह्या सगळ्याला ड्राय रोस्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी त्या अगोदर टाकलेला आहे आपला खडा मसाला. त्याला आपण बरोबर बारीक एक कमी आचेवर भाजून घेऊया. अगोदर आपल्याला हा मसाला एकदम सुगंधी असा वास सुटेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे. पण काळजी घ्या, हा मसाला करपू नये. बघू शकता फ्रेंड्स, आपला खडा मसाला भाजला गेलेला आहे. आपण त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया. आणि आता आपण त्याच पॅनवर भाजूया कांदा. तुम्ही बघताय फ्रेंड्स, मी इथे कांदा आणि 3-4 पाकळ्या जो आपण लसूण घेतला आहे तो टाकलेला आहे. काही जणी असं कसं करतात ना, की कांदा आणि खोबरं सोबतच भाजून घेतात. पण मी तसं करत नाही, कारण कांदा जो आहे तो पातळ असल्यामुळे लवकर भाजला जातो आणि खोबऱ्याला थोडासा टाईम लागतो. तर तोपर्यंत मग कांदा आपला करपून जातो. तर सिक्रेट टिप अशी आहे की अगोदर कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे कांदा बरोबर लालसर झाला की मग त्यानंतर आपण खोबरं भाजून घ्यायचं. म्हणजे प्रॉपर खोबरं पण भाजलं जातं आणि त्याचं जर बरोबर भाजलं गेलं तर त्याचं तेल पण बरोबर सुटतं. आपण बघून घेऊया आपले आलू शिजलेत का. तर चेक करण्यासाठी आपण घेतलेली आहे एक सुरी आणि त्याला अशी आतमध्ये ट्रान्सफर करून बघायची आपण. तर ती आतमध्ये जाते व्यवस्थित, पण तरी थोडेसे अजून शिजून घेतले तर व्यवस्थित गाळ शिजून जातील आपले आलू. तर त्याला आपण परत झाकून ठेवूया शिजण्यासाठी. तर बघू शकता फ्रेंड्स, आपला कांदा लालसर असा परतला गेलेला आहे. याला जास्त परतत नाही आहे, कारण जास्त परतला गेल्यास हा मसाला करपून जातो. आणि जर मसाला करपला तर आपल्या तरीची म्हणजे कढीची चवसुद्धा करपटच लागते. त्यामुळे असं थोडंसं लालसर रंगामध्ये आपण त्याला परतून घेऊया. आता मी ह्याला पण काढून घेते मिक्सरच्या पॉटमध्ये. आपण या सगळ्यांना सोबतच ब्लेंड करणार आहोत, फक्त आपण भाजून त्याला वेगळं वेगळं घ्यायचं. आपण बघू शकता फ्रेंड्स, जसं आपण कांदा वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपण खोबरंसुद्धा भाजून घेऊया. त्यानंतर मग आपण या सगळ्यांना सोबतच ब्लेंड करूया. आपण बघू शकता फ्रेंड्स, कांदा फार लवकर परतला जातो आणि तो फार लवकर करपत आहे. त्यामुळे आपण म्हणजे वेगळं भाजण्यामागचं कारण हेच की कांदा लवकर करपू नये, खोबरं करपू नये. आपल्याला प्रत्येकाला त्याला व्यवस्थित टाईम देता येईल आणि टाईम दिल्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित परतलं जाते. आता हे खोबरं पण भाजत आलेलं तुम्ही बघू शकता. जास्त नाही करपू द्यायचं, करपले की पूर्ण करपटशी चव लागते. असं लालसर रंगात सगळं भाजून घ्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर आपण त्याला काढून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये. आपले आलू पण शिजलेले आहेत आणि आपली कटच्या तर्रीची आपली ग्रेव्हीसुद्धा रेडी आहे. तर आता आपण आलूची साल काढून घेऊया आणि त्यानंतर आपण देऊया फोडणी कटाला. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, बाहेर वातावरण एक नंबर झालं आहे आणि त्या वातावरणामुळे मी आज प्लॅन केलेला आहे कटवड्याचा. आणि मी तुम्हाला रेसिपी सांगते आहे की जे म्हणजे एकदम कमीत कमी सामानामध्ये आपण जे आहे हे कटवडा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही जास्त सामान वगैरे लागत नाही. बिकॉज म्हणजे कसं आहे ना, की आम्ही सध्या रेंटच्या फ्लॅटवर राहतो. त्यामुळे कसं सध्या घरात जे अवेलेबल आहे त्यानुसार मी सगळी रेसिपी करत आहे. तर प्लीज तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपले बटाटे जे आहेत ते उकडून आलेले आहेत. मी त्याला मॅशसुद्धा करून घेतलेलं आहे. तर आता आपण दोन्हीला पण फोडणी देऊया. बघू शकता फ्रेंड्स, मी आता हे आलू जे आहेत ते मॅश करून घेतले. माझ्याकडे मॅशर नाही आहे, बिकॉज गरिबी. तर मी जे आहे ते आपण ज्याच्याने अद्रक वगैरे ग्रेड करतो ना, त्याच्याने मी आपले बटाटे जे आहेत ते ग्रेड करून घेतलेले आहेत. आणि आपला इथे मसालासुद्धा तयार झालेला आहे कटाचा. तर चला फ्रेंड्स, आपण फोडणी देऊया. तर तेल खायला आवडत नाही, मी एकदम कमीच तेल खाते. तर मी तेल कमी टाकलेलं आहे. आता आपण त्यात टाकून घेऊया जिरे. ते पण एकदम कमीच टाकलेले आहेत फ्रेंड्स, बिकॉज आय डोंट लाईक
दिस ऑल ऑफ द स्टफ्स यू नो. थोडीशी इंग्लिश बस, बाकी काय नाही फ्रेंड्स. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, आपल्याला फोडणी द्यायची आहे आलूच्या भाजीसाठी. तर त्यासाठी तुम्ही गरिबी नाही म्हणू शकत, बट मी एक आयडिया यूज केलेली आहे. तर आपण इथे यूज करतो आहे सुहाना अंबारीचा झणझणीत हिरवा मिरचीचा ठेसा. ओ माय गॉड, माझी फोडणी करपतीये. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी आता हा ठेसा टाकून घेतलेला आहे. हा ठेसा पर्सनली मला आणि माझ्या मिस्टरांना फार आवडतो. त्याच्यामुळे जनरल म्हणजे कसं ना की ठेसा घरी करणं आणि ते माझे म्हणजे फ्रीज माझ्याकडे नसल्यामुळे मी कशी करते की हा ठेसाच ऑनलाईन ऑर्डर करते. म्हणजे कसं आपल्याला खातासुद्धा येतो आणि इन द केस आपल्याला जर कोणत्या रेसिपीला यूज करायचा असेल तर तुम्ही बघू शकता मी रेसिपीलासुद्धा यूज करते आहे. तर आपण आता बटाट्यामध्येच मीठ टाकून घेऊया, फोडणीत मीठ टाकणार नाही आहे. बटाट्यामध्ये पुरेसं मीठ टाकायचं आहे. आणि मी भाजीमध्ये जास्त मसाला नाही टाकत आहे, बिकॉज मला थोडं सिंपलच आवडतं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मसाले टाकू शकता पूर्ण. तर फ्रेंड्स, आता आपण देणार आहोत कटाला फोडणी. तर त्यासाठी मी अगोदर तेल टाकलेलं आहे इथे 1 चमचा भरून. हे अगोदर इथे आपण बटाट्याच्या भाजीची फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्येच मी डबल तेल तापायला ठेवलं आहे, त्याच्यामुळे हा कलर पिवळा झाला आहे, बस बाकी काय नाही फ्रेंड्स. आता आपण हे टाकून घेणार आहोत थोडेसे जिरे मोहरी. आय एम सो सॉरी. आपण टाकली आहे थोडीशी मोहरी आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बारीक केलेलं पेस्ट. मस्तपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत फ्रेंड्स. म्हणजे आता थोडासा कलर जर चेंज झाला ना त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया मसाले. तर फ्रेंड्स, आपला मसाला शिजतोय तोपर्यंत आपण इथे तेल पण तापायला ठेवलेलं आहे आणि हे बघू शकता आपण याचे वडे करून घेतलेले आहेत. आय एम सो सॉरी फ्रेंड्स, माझे आय डोंट नो माझी भाजी जास्त पातळ झाली होती की काय माहिती नाही, पण माझे वडेच बसत नव्हते. तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 2 चमचे कॉर्नफ्लोअर. आणि प्लीज 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 अवॉइड द शेप्स डिअर फ्रेंड्स, फॉरगेट द शेप्स. आपण आता इथे बेसन लावून घेऊया. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे बेसनचं पीठ, मोठ्या चमच्याने 2 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकणार आहोत आपण हळद अर्धा चमचा आणि त्यानंतर मीठ. लक्षात ठेवा फ्रेंड्स, आपण भाजीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर खारट होण्याची दाट शक्यता असते. इथे बघू शकताय आपला मसाला पण व्यवस्थित तळत आलेला आहे. त्याचा कलर पण पूर्णपणे चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आपण टाकलं तेव्हा कलर वेगळा होता, आता कलर वेगळा झालेला आहे त्याचा. आता हे दोन्ही मसाले एकच आहेत फ्रेंड, आय एम सो सॉरी. हे आहे गरम मसाला आणि हा आहे मटन मसाला. आणि आपण टाकणार आहोत हळद. तर ही आपण टाकलेली आहे याच्यामध्ये हळद. त्यात टाकणार आहोत 2 चमचे मटन मसाला. त्यानंतर हा 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी धने पावडर. आपण गरम मसालेसुद्धा ह्यामध्ये तळलेले आहेत, म्हणजे भाजलेले आहेत आणि ते ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आपण मसाला थोडासा कमी ठेवूया. आणि आता हा मसाला प्रॉपरली एकदम आपण भाजून घेऊया. ही फार इम्पॉर्टंट स्टेप आहे फ्रेंड्स, कारण यामध्ये खूप शक्यता असते आपला मसाला जळण्याची. आणि आपला मसाला जर जळाला तर पूर्ण आपल्या भाजीला किंवा आता या रेसिपीमध्ये आपल्या कटाला करपट असा वास येईल. त्यामुळे लक्ष देऊन आपण हा मसाला भाजायचा आहे कमी गॅसवर. आता आपण हे मसाल्याला थोडं पाणी टाकून भाजून घेणार आहोत फ्रेंड्स. तळून नाही म्हणू शकत ह्याला, आपण भाजून घेऊया. म्हणजे मसाल्याला जर आपण पाणी टाकलं तर त्याला तर्री यायला मदत होईलच. म्हणजे जेवढा मसाला आपला व्यवस्थितरित्या तळला जाईल तेवढा आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे तर्री येते. तयार होतोय फ्रेंड, आपला मसाला तयार होतोय फ्रेंड्स. तर आपण हे बेसनचं पीठ इथे पातळ करून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला हे पीठ जास्त फार पातळ करायचं नाही आहे. जर जास्त पातळ केलं तर हे पीठ वड्यावर बसणार नाही आणि जास्त घट्ट केलं तर वडेसुद्धा गच्च होऊ शकतात. त्यामुळे ह्या कन्सिस्टन्समध्ये आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघताय फ्रेंड्स, इथे आपले बटाटे वडे मी ह्याच्यामध्ये सोडलेले आहेत. आय एम सो सॉरी, माझ्याकडे सध्या ते ट्रायपॉड नसल्यामुळे आय डोंट नो त्याला ट्रायपॉड म्हणतात की काय म्हणतात, पण ते नसल्यामुळे मी तुम्हाला टाकताना दाखवू शकले नाही. त्यासाठी मी तुमची खरंच माफी मागते. आणि एकीकडे बघू शकता आपल्या तर्रीला कटला किती छान तर्री आलेली आहे. ह्याच्यावर तुम्ही बघू शकता हे जे अलीकट साईडला दिसते ना तुम्हाला, हे सगळी तेलच आहे फ्रेंड्स. तुम्ही बघू शकताय फ्रेंड्स, आपला बटाटा वडे किती छान प्रकारे तळल्या जात आहेत. मी फर्स्ट टाईम ट्राय केले फ्रेंड्स, तर मी खूप बिग केली आहे. म्हणजे आतापर्यंत मी पण केलेलं, पण मम्मीच्या अंडर केलं, त्यामुळे कधी स्वतःवर एवढी जबाबदारी घेण्याचं काम पडलं नाही. पण आज जे आहे ते स्वतःहून मी कोणती रेसिपी ट्राय करते आहे. तर कमेंटमध्ये प्लीज सांगा की जमते की नाही मला, म्हणजे जेणेकरून मी पुढची रेसिपी टाकेन. ही माझी एकदम फर्स्ट रेसिपी आहे फ्रेंड्स, तर प्लीज मला सपोर्ट करा. बस बाकी तुमच्याकडे अजून काय मागू. तुम्ही बघू शकता आपला बटाटा वडा किती छान झाला आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपला कटला किती छान तरी आलेली आहे. तर आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी. मी काही जास्त पातळ नाही करणार आहे, त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकत नाही आहे. पेल्याने अर्धा पेला पाणी मी ह्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे याची कन्सिस्टन्सी पण व्यवस्थित राहील,
चव पण जास्त खराब नाही होणार, बघू शकता तुम्ही, आणि त्याची तर्रीसुद्धा मेंटेन राहिल्यामुळे. आता आपण ह्याला शिजून घेऊया. 1-2 मिनटं आपण ह्याला उकळी द्यायची, कारण मसाला आपला अगोदरच भाजला गेलेला आहे, त्याच्यामुळे ह्याला जास्त वेळ शिजू देण्याची काही गरज नाही आहे फ्रेंड्स. इकडे बघू शकता तुम्ही, मी परत आणखीन 2 वडे टाकलेले आहेत तळायला. आणि हे मला म्हणजे वड्यासोबत खूप जास्त भजीसुद्धा आवडतात, त्याच्यामुळे मी हे साईडचे भजीसुद्धा मुद्दामच टाकलेले आहे, ते काही कोइन्सिडन्सली पडलेली वगैरे नाही आहे. आता आपण हे तळून घेऊया. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपले वडे किती छान दिसत आहेत. असं एकदम बाहेरचं असं थंडगार वारं, थंडगार वेदर, आणि त्यात हे असे बटाटे वडे. आय लव्ह द, तुम्हाला काय सांगू, मला शब्द भेटत नाही, माझ्या तोंडाला एवढं पाणी येतं आहे फ्रेंड्स. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की असं बाहेर सीझन हो, म्हणजे असं वेदर एवढं छान बाहेर हो किंवा न हो, पण तुम्ही नक्की हे ट्राय करून बघू शकता. आणि तुम्ही जर ट्राय केलं तर मला प्लीज कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही. आपले वडेचे एकदम रेडी झालेले आहेत, आणि त्या आपले कटसुद्धा एकदम छान पैकी रेडी झाला आहे, तुम्ही याच्यावर तरी बघू शकताय. आता आपल्याला सर्व करताना ह्याच्यावर काही नाही करायचं आहे, आपण ह्याच्यावर हा कट एकदम छान प्रकारे असं ओतून घ्यायचा आहे. बाहेर पाऊस असेल आणि एकदम या वातावरणात कटवडा खाणं म्हणजे स्वर्ग सुख आहे फ्रेंड्स. तर मग प्लीज एकदा मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला रेकमेंड करते आहे, एकदा प्लीज ट्राय करून बघा, आणि मला कॅप्शनमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली आहे. बघू शकता फ्रेंड्स, कसं मस्त एकदम गरम गरम वाफवता असा ब्रेड एकदम छान कटवडा तयार झाला आहे. तर तुम्ही प्लीज ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मला जर माझी रेसिपी आवडली असेल फ्रेंड्स, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका माझी रेसिपी कशी झाली आहे. आणि तुम्हाला पुढची कोणती रेसिपी जर ट्राय करायची असेल, म्हणजे तुम्हाला जर शिकायची असेल, तर मला मेसेज करून सांगा, मी नक्की पुढची रेसिपी तुमच्या मनानुसारच ट्राय करेन. तोपर्यंत खात राहा, एकदम हेल्दी राहा, तंदुरुस्त राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं हॅपी राहा. थँक्यू फ्रेंड्स, म्हणजे अख्खा पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आणि मला असं सपोर्ट करण्याकरता थँक्यू. आणि इथून पुढे पण मला असं सपोर्ट करत राहा. बाय बाय.